बायोसायन्समध्ये ॲनाटॉमी फिजिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी 2013 पासून 2018पर्यंतचे क्वेश्चन पेपर आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि जे रिपीट क्वेश्चन आलेले आहेत त्यांचा सराव करा. तेच रिपीट होत राहतात. तर अभ्यासाला सुरुवात करा आणि सगळ्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा आणि फर्स्ट अटेम्प्टमध्येच सगळे सब्जेक्ट क्लिअर करा. बॅकला एकही सब्जेक्ट ठेवू नका. एवढं काही अवघड नाही. मराठीमध्ये पण आपण एक्झाम देऊ शकतो. त्याच्यामुळे काही इंग्लिशमध्येच लिहायला पाहिजे असं काही कंपल्शन नाही. ज्यांना इंग्लिश सोपं आहे त्यांनी इंग्लिशमध्ये देऊ शकता. जे आर्ट्समधून आलेले आहेत, आर्ट्स कॉमर्समधून, त्यांनी मराठीमध्येच द्या, कारण मराठी बेटर आहे. सायन्सवाल्यांनी पण मराठीमध्ये दिला तरी चालतो. प्रॉपर इंग्लिश असेल तर इंग्लिशमध्ये करू शकता तुमचे, जर प्रिपरेशन व्यवस्थित असेल तर. स्टडी करायला सुरुवात करा. एकच महिना हातात आहे अभ्यासासाठी.